त्याला सुद्धा एक तास घेतला. हो एक तास झालो असं हे तसा नसता का आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा. महिला वर्ग असताना चव्हाण बुवा बारी करतात तेव्हा आम्हाला लाज वाटते, आमची मान खाली जाते. म्हणजे लोके बुवा सांगतात आणि लोके बुवा आज काय बोलला तुम्ही युट्यूबला गेला, महिला तिथे बसलेल्या आहेत, खाली लावा, खाली लावता कोण पण लावता, वर लावू शिका आणि नंतर आवाज हे योग्य. हा ह्यो एक माणसातून उठलो, ह्यो माणसातून उठलो. हो ह्यो सांगता काय मागसून तू बोललो मागसून काय ता ह्या तुझा अध्यात्म. हा काय नाही अरे बोललं वराचे मावशी आईजीच्या देवावर बाळीची सुभेदारांनंतर काय ता काय काय ता हे अध्यात्म तुका सांगायचा होता. अध्यात्म म्हणजे अध्यात्माचे भाष्य समजतात कुंडुबुवा. अरे अध्यात्म म्हणजे रामायण महाभारताच्या चुटकी सांगणे, उदाहरण देणं म्हणजे अध्यात्म नाही. हे गोळ्या तुका तुका चढवले नाही लोकांनी अध्यात्माचा भाषा काही एक नाही. युट्यूबचा सगळं आणून हे सांगता येईल, मोबाईलवरचा काही एक नाही, युट्यूबला येतं सगळं. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा काय ही पंढरी आत्मा विठ्ठल आत्म्याबद्दल पराव पश्यंती मध्यमा वैखरी. षडरूपी देह कसा बनलाय. अरे परमेश्वर आपल्यातच आहे, आत्मा म्हणजे परमेश्वर आपल्यातच आहे. तो कळण्यासाठी सद्गुरू करावा लागतो आणि ते अध्यात्म सांगावं लागतं. रामायण महाभारत रावण असं होतं आणि राम तकडे गेलो हे तुझे चुटके झाले. मी तुला अध्यात्माचं भाषा म्हणणारच नाही कधी, मगाशी आज म्हटलंय मी. आणि तो खुळगो वरच्या पट्टीत जाणार हो काय 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 डुकरा उठूची काय काय ता हा 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 लगेच गुंडू बोलल्यावर काय ता आणि बरं टाळी मारताना मरतासारखी टाळी मारायची ह्या काय 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 युट्यूबला गेला था. अरे गुंडू बघतोस का तुझं जोडी वालो आणि असो का मी टाळी मारतो म्हणजे विचार कर बरं का असाच कर. तुम्ही बाजू बसला त्यांना टाळी मारल्या 2 पैसे द्यायचे ना. हा दुसरी गोष्ट हे दोन्ही बुवा माझ्या काळी शालेवर बोलतो. जो नाही तो सांगता काळी शाल घातलो, जो म्हणता काळी शाल. अरे हनुमंताचा वार खायचो, नागदा मारुतीचा वार खायचो माहिती आहे तुला. हे फुलगे शनिवार आणि शनीचा वार खायचो शनिवार. आणि ही शनी पिढा तुमच्या मागे लागलेली आहे. हे शनी गेलेले आहेत आज तुमचा दोघांकाव पिटकावतले ह्याका नाही पिटकावतले. ह्या ठराविक गोष्ट ह्याका बोलण्याचा अधिकार हा का काहीतरी नॉलेज हा भले तो थुकला होता पण काहीतरी नॉलेज अध्यात्माचा हा तुझ्याकडे काही एक नाही, फक्त राग. आणि मग अशी नामगुम जायगा आता गाणं आमका काही येत नाही. इतके खुळे हे खुळे कुंड्या इतकं मी खुलो रे 32 वर्षात भजनात 32 वर्ष झाले मग अजून का गाणं येत नाही. अरे खुलो कसं तू, अरे कसा योग ना तुका काय येतं आधी पहिला. हा पहिला भजन कुठल्या रागात चव्हाण बॉडी गायला. आज जरा गोंधळ झालो तुझं पत्त्या. तू केदार रागाची ताण मारतस, तिथं केदार रागा तो जरा ऐक केदार राग कसं होतं ऐक. हा रेकॉर्ड कर. हा जो रेकॉर्डच करतो बाकी काय दुसऱ्या बात. हा अरे कर रे तू ऐक, तू तरी काहीतरी घेशील बाका अशा तुझं काय हो काही एक घेणार नाही, फक्त राग. म्हणजे त्याला एकच राग येतात तो वैताग राग. बाकी दुसरं राग जरा नीट ऐक केदार काय खुळे बसले नाहीत रे ते. साम ग पम पद पम पद नि ग पम पद पम प गम प गम रे सा नि रे सा. साम ग पम पद नि ग पम प सा नि रे पम प नि रे पम प साम ग पम पद नि ग पम प ग पम प गम रे सा नि रे सा. मग
असा चालतो. जोरा केदारा नाही ना तू खुलोस. केदारनाथ पहिले अडवलं या कुंडेल तुषार काय म्हणतात का तुझा तुकाच माहित नाही तू सरबरीत झाले सर. या कुंडेल तुषार हार धवला आणि लास्टला मेल्या गुंडा तुला लाज वाटवली. लास्टला काय म्हटले निशेष गुटक्या पहा. गेला ए नाही म्हणायचा नाही किती खोटा बोलता बघा. निशेष गुटक्या पा नंतर माका म्हणता निशेष रेड्या पा. मी काय म्हणतो मी आज रेडोच आहे होय रेडोच आहे आणि ती म्हस आ ही रेडो ती म्हस. आता रेडो बघ कधी कधी होत मेला शकतो. अरे तुमच्या बरोबर आता ह्याच्यात काय आला तू माका म्हणतोस रेडो मी तुका म्हस म्हणताय हो खुशीत गाजरा करता. तू म्हस मी रेडो रेडकू रेडकू या रेडकू. मधल्या म्हणता मधल्या 2000 कमवून गेलो. अरे प्रारब्धाच्या गोष्टी आहेत बुवा. एकच सांगतो पैशाच्या मागे धावणारानो जरा नाती जपायला शिका. 8 दिवसात मी ब्रेसलेट करणार गुंडू बुवाचा बघून. अरे तुझा ब्रेसलेट गुंडूचा तुझा किंवा माझा जर असला शेवटी ब्रेसलेट ठेवत नाही रे काढून घेतो समशानात. तू नागडो येईलच नागडो जाणार. तू नागडो येईलच नागडो जाणार म्हणजे उघडो. मी उघडो येईल उघडोच जाणार. सगळा काढून देणार समशानात. सगळा काय ठेवणार नाही. हे कमरेत काय असलं तरी बघतले. चावी असले ते बघणार. ATM कार्ड बघणार. तुका जाळीपर्यंत सगळा शोधणार. ब्रेसलेट काही ठेवणार तू ह्याच्या नादाला लागू नको. गोल्डन मॅन ह्या त्याची मेहनतीच्या त्याचे कष्टाचे भले तर बँटेक्स असतो कष्टाचा आता त्याला बोलायचं नाही. बँटेक्स नसत ना तर त्याने माका 500 रुपये द्यायचा बस. मी आता तुका 500 दिले हे दे तर माका ब्रेसलेट दे. म्हणजे का खरा ओरिजिनल 500 रुपये खरे माझे पडले बघता बघ. पैसा बरोबर हरबत फक्त 500 रुपये चव्हाण बघ तुझ्या ह्याच्यात नाही माझ्या ह्याच्यात कसे गेले. बोलला म्हणजे दादा बोलता. आता जरा गाणं आहे त्या नाम गुण जायगा ना तर माका येतात की नाही तर सांग. नाम गुण जायगा चेहरा ही बदल जाएगा मेरी आवाज की पहचान है घर नाम जाएगा चेहरा ही बदल जाएगा नाम तुझा म्हणणं काय तुझा म्हणणं काय त्यांना सांगलं बरोबर म्हणजे काय तुमच्या कळता म्हणतो बरोबर म्हणतो. तुका फक्त रागच येतात ते आता नाट म्हणतो. जर तुमचा गाण्याचं एवढं शौक आहे ना बुवा एवढी गाण्याची जर आवड आला जर गाण्याची आवड तुमच्या इतकी आहे ना एकच गाणं पूर्ण म्हणायचं. एकच गाणं दोघांनी व्यवस्थित लावून घ्यायचं. माका व्यवस्थित स्वरात हवा असतं लेवल करून घ्यायची. कारण मी मात्रा मोजणारा माणूस आहे. हा 40-50 मात्रा मोजतोय मी.
पेटीची कला विनोद चव्हाण बुवाच करू शकतात, बाकी कोण करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं, माझा नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. थोडे आंसू है. अरे हिंदी गाणी म्हटल्यानंतर असं का की हृदय स्पर्श झाला पाहिजे, ते हृदय म्हणायचा म्हणून म्हणायचा नाही काय ना. थोडे आंसू है थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी यही है, भारती बात है. जिंदगी यही है, भारती बात है. धन का बादल पेटी जास्त 90% वाजते. पेटी चव्हाण बुवाच्या भजनात 90% वाजते. ज्याका वाजूक येतात तो वाजवतात, ज्याका वाजूक येतात तो वाजवत. वाजूक येत नाही तो काय करतो लो ह्यो. आता ह्यो खुळगो मधलो. परवाच्या दिवशी बारी होती, परवाच्या दिवशी माझ्यावर बारी यायची. तेव्हा याची पेटी बेसूर झाली. मी सांगले रे 2-3 सूर बेसूर झाले, करून घे. कालचा दिवस होतो, बारी नाही. का नाही केलंय काय चला बरं ना, भावकी द्या, पैसे देतले बरं, ते 2000-3000 मिळतले पैसे सगळे भावकी. सगळे आमची बाबा भावकी कोण, हे सगळे माझे भावकीच. हे सगळे जे काय नाही दिलं तरी त्याला तुमच्या टाळ्याने आशीर्वाद द्या. मला पैसे महत्वाचे नाही बुवा, लक्षात घ्या बुवा. अरे पैशाच्या मागे धावणाऱ्यानो जरा नाती जपायला शिका. आपली श्रीमंती बँकेतला पैसा नाही तर स्मशानातली गर्दी ही आपली श्रीमंती आहे. स्मशानातली गर्दी आपली श्रीमंती आहे. कारण क्योंकि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो दूसरे के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. इसका नाम है रुपेश पाऊसकर. एकदा टाळ्या वाजवा. जो वेळेला पडतो वा स्मशानात गर्दी किती आहे त्याच्यावर तुमची विद्वत्ता ठरते. एवढाच मला म्हणायचा बुवा. गजर मी घेणार बक्षीस. आता सांगतोय त्याच्यावर त्यांचे काय म्हणणं व्हायचे. चव्हाण बुवा काही बक्षीस मिळाला नको मिळाले हो. ओ मायबाप रसिकांनी 32 वर्ष मागा झाली या भजनी क्षेत्रात. आता काळ करते, डांबार घालते म्हणून 32 वर्ष झाली. 59 वर्ष वय आहे माझं. 32 वर्षामध्ये हे माझ्या नंतरचे बुवा आहे दोघजण. हे दोघेला माझ्या नंतरची बुवा. यांना 25-26 वर्ष, बुवांना 26-27 वर्ष झाली असतील लोके बुवांना. आणि ह्या माणसात 24-25 वर्ष. माका जवळजवळ 32 वर्ष या भजनी क्षेत्रात झाली. आणि माका थोडं तरी आदर तुम्ही ठेवा रे. मेल्याने एकदम माणसातून उठल्यासारखं बोला. जो सांगता मागसून तू सांगता खाली लावत कोण लावता वर ला काय 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 लाव. ह्याचं मी बोलले तर ता तुमका झोम माहित आहे ना. आज तू बोललोस तू भाजी बरोबर. 32 वर्ष खाली लावणं दे. रियाज केले मी स्वराचो जरा ऐक. आता खाली लावतो कसा ऐक. निषाद तो खर्जाना शेवटचा का तू तो येतो ना.
होय ना, पण ते काय लाज नाही ना. धनी रे 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 रे, अरे काय रे, अरे पग मारे सारे निचा धनी बसा धनी मबनी मग मरे सानी रे पग हंगामा ताकत नहीं डाला कोई तो नहीं चोरी की नहीं चोरी तो नहीं चोरी तो नहीं. ओके, आता जेवढा काय बोललेत लोक बुवा त्याचं उत्तर मी देणार. पेटी बेसूर झाली काल बुवा, चांगला गुंडूक चांगले बुवा तुझ्या पाया पडतंय की रिपेअर करून घे, रिपेअर करून. अरे ह्या सुद्धा नॉलेज लागतात. 15 दिवसांनी बुवा मी पेटी ना, खरं सांगतोय, मारुतीच्या समोर नागदा मारुतीला पुरावा आहे, समक्ष आहे, त्याचं खोटं बोलेल. 15 दिवसांनी एकदा पेटी मी स्वतः खोलून सगळी पेटी ट्युनिंग करते. जवळजवळ 15 पेटी आतापर्यंत मी ट्युनिंग केले. पायपेटी देतही ना करून, घेऊन ये ना, टकले घ्या तुझे घे आणि घेऊन ये वड घ्या. मी येऊच ना घराकडे, तू घेऊन ये. तेव्हा शपथ परफेक्ट तानपुरा टाईप, तानपुरा लावून गंधार ट्युनिंग करून देणार. त्या काय ट्युनिंगची गरज नाही रे, नाही गरज नाही. हा ठीक आहे. हा 35 वर्ष परचरण पांचाळ बुवा, बुवा लोके बुवा, ए 35 वर्ष पांचाळ बुवाचा नोटेशन लोके बुवा गाता. नवीन तुझ्याकडे काय आहे यांना सांगल्या, तुका थोडा तरी लागला. काय बोललं तू, रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतोय, काय काय बाबूचा खेळ आहे ह्याच्या बावल्याचं खेळ. कानात काय सांगते त्याच्यासाठी, त्याचे कान नडत. बुवा नवीन नवीन चाली येतात, त्या सध्याच्या पिढीला त्या द्याव्या लागतात, पर्याय नाही. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर सांगा करावं. 90% पेटी माझ्या भजनात वाचतात. मग अशी बुवा बोलले, लोके बुवा या युट्यूबला जाऊन दे ना, या जाऊन दे. मी कशात सांगतो, अरे पेटीची कॉड असते, विलास पाटील बुवा कैलासवासी भजन महर्षी ते वापरायचे. तर आम्ही कडे बसांना आता बघायचो त्यावेळी लहान असताना. बुवा नेमके करतात काय, षड्ज गंधार पंचम एकत्र वाजून ती कॉड केली जातात. आता कॉडीचा वापर प्रत्येक गाण्यामध्ये नाही घातला ना तर गाणं असं वाटत नाही. आणि कॉड सध्याच्या घडीला समीर कदम बुवा चांगल्या प्रकारे वापरतात. एकदा टाळ्या वाजवतात. त्या चांगल्याची आठवण होईल. तो काय माझं एकदम खास नाही तुमच्यावर, पण चांगल्याची आठवण होईल. पण ती कॉड कशी असतात, तर तुमचा काय माहिती आहे, तुम्ही बरं शकतो तू. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमको कोकण. तुम्ही येऊन बघा मी बंगावा, प्रसन्न होतल मन तुमचं, प्रसन्न होतल मन. आमच्या कोकणचं नाव, आमच्या कोकणचं नाव, आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीच्या डोंगर रंगात, सह्याद्रीच्या डोंगर रंगात इथला नंदनवन, सह्याद्रीच्या डोंगर रंगात सगळा नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतल मन तुमच्या.
पवित्र कोकणामध्ये बुवा ज्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन प्रवचन रबलवारी मनापासून जोपासली जाते, प्रेम केलं जातं या कलेवर. आणि अशा या पवित्र कोकणामध्ये बुवा तुमचा आमचा जन्म झाला हे काय भांडासाठी आणि मागसून लाव पुढसून लाव आणि खाली लाव वर लाव ह्याच्यासाठी नाही बुवा. काहीतरी समाजाला देणं लागतं म्हणून भजनाची पदवी आपल्याला मिळालेली आहे. म्हणून ही पदवीचा योग्य वापर करून बुवा लोकांमध्ये प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. रुपेश पावसकर, सन्माननीय थोर उद्योजक रुपेश पावसकर या माऊलीकडनं माझ्यासाठी 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. संजयजी करलकर या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. मिडनाईट रायडर बघितल्यानंतर वाटतं रायडर बघा ना तू. अरे यार, जिथे विषय गंभीर तिथे हो आमचं रायडर गंभीर. त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाईव्ह मराठी चॅनल माऊली या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्याकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बस झालं बुवा, येता पटापुरता येता चालू आहे. तुमच्या एवढं नाही येतात नशिबात असं काय राजाराम सावंत ओ आपले थोर निवेदक, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये त्यांचं नाव आहे. ते सर्वांचे लाडके, आमचे सुद्धा लाडके राजा समाज या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गजर घेतो आणि गजरामध्ये फुल मनोरंजन करणार 100% बघा. वाजवणार पेटी वाजवणार तुम्ही थोडा तुम्ही त्यांचा आम्ही हैराणच करतो. जर वाढून घ्या, ढोलकीचा आवाज वाढून घ्या. शीशा हो या दिल हो आखिर तू जाता है, तू जाता है, शीशा हो या दिल हो. कलियुगाचा आला फेरा, जन्म नाही असा पुन्हा नरा. कलियुगाचा आला जन्म नाही असा पुन्हा नरा. कलियुगाचा आला फेरा, जन्म नाही असा पुन्हा नरा. कलियुगाचा आला फेरा, जन्म नाही असा पुन्हा नरा. नाममुखात घेशील का, नाममुखात घेशील का. या कलियुगामध्ये जंगाट जो वाईट बोला, लोक मस्त बोलले मगाशी, जो वाईट मार्गाने जातो, वाईट मार्गाने जातो त्याला बक्षीस अधिक मिळतात. जो मधलो आणि जो खरोखर मनापासून गातो, खरोखर जो अभ्यास करून येतो. मगाशी डोकेबुवांच्या भाषेत 13 मात्रा 12 मात्रा विस्तार होय गेलो, कोणी पैसे दिले. ओ बुवा, ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी आम्हाला 20-20 हजार रुपये बक्षीस मिळालं, काही काही ठिकाणी 200 रुपये पण नाही. ह्या नशिबाच्या गोष्टी असतात की ते पैशाकडे बघून नाही चालत. हे हरिनाम आहे म्हणून म्हणतो बघा. निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल, निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का. निंदा बडबडती सोडून जरा भजन करशाल का. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
बिहारी होईल का निंदा बडबड करणारी त्याला भजन करशाल का निंदा बडबड सोडून त्याला भजन करशाल का निंदा केली निंदा केली संतांची तारिले भगवंतान अरे निंदा 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 किती करायची संतांची निंदा झाली अरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांची निंदा झाली पण आज नाव कोणाचं घेतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आपण जगाची माऊली पण ज्यांनी थट्टा केली ज्याने वाळीत टाकलं त्यांचं नाव कोण घेता रामाचं आपण नाव घेतो रावणाचं कोण घेता वाईट टो म्हणून बुवा रावणासारखा वागायचा नाही रामासारखा आचरण करायचं रावण पराक्रमी होता पण सटवीन लिहिलेला ना नशिबात तसाच झाला अहंकार सोडा म्हणून म्हणतो निंदा केली संतांची ती तारिले भगवंतान गोरोबाने बाळ तुडविले भक्तीचा रंगून संत गोरोबा स्वतःचा मुलगा स्वतःचा बाळ आपल्या पायाखाली आलं तरी माती तुडवत राहिला विठ्ठल नामामध्ये मुखामध्ये विठ्ठल नाम आणि माती तुडवली तुडवता तुडवता आपलं बाळ पायाखाली तुडवलं ही खरी भक्ती सावतामाळी हे हळू सावतामाळी कधी वारी केलो नाही पंढरपूरच्या वारी एकमेव संत सावतामाळी पंढरपूरची वारी न करणारा संत म्हणजे सावतामाळी आणि ह्यो सावता त्या सावतामाळ्याने आपला मळा फुलवला छाती फाडून पांडुरंगाचं दर्शन घडवण्याची ताकद भक्तीमध्ये आहे ते दाखवून संत सावतामाळ्याने दिलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत आपला मळा सजवला आणि ह्यो काय सांगता मागतून घाल आणि तो खाली लाव काय खाली लाव मेरे मन को दिया तूने किया इशारा तू कर मेरे मन को दिया तूने किया इशारा बदला ये मौसम तू कर मेरे मन को दिया तूने किया इशारा निशान मस्तानी कळा का नाही तो नाही का कोण म्हणतं मी अध्यात्माचा भाषा कोण म्हणतं मी वरच्या पट्टीतला बुवा अरे स्वरात नाही ना वरच्या पट्टीत तुम्ही जाता पण ते बेसूर होता त्याचा का म्हणून म्हणतो बघा भक्ती मार्ग तू आहे खरा समजून घे तू बुवा जरा नाममुखात घे शिलका निंदा बडबड ती सोडून जरा भजन करशील का निंदा बडबड ती सोडून जरा भजन करशील का निंदा बडबड ती सोडून जरा भजन करशील का
तुमचा गाण्याची एवढी हौस आहे ना तर ह्या गाणं गावा. दोन्ही बुवांना सांगतो, एवढी हौस जर गाण्याचा आहे ना तर ह्या गाणं बघा, तुम्हाला आनंद मिळेल. एक प्यार का नगमा एक प्यार का नगमा है, मौजों की कहानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. कुछ होकर पाना है, कुछ पाकर होना है, जीवन का मतलब जो आना और जाना है. बाबा या गाण्यामध्ये आपलं जीवन सांगितलं. कुछ पाकर होना है, कुछ होकर पाना है. मरावे परी किती रुपयावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले हो? फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज हा राजा एकमेव असा राजा या जगाच्या पटलावर, एकमेव असा राजा आहे. बायकोसाठी मॉल बांधणारे अनेक जन्माला आले. ताजमहाल बांधला बायकोसाठी, पीएचसी साठी ताजमहाल बांधणारे, बायकोसाठी मॉल बांधणारे, राजवाडे बांधणारे अनेक राजा झाले. पण माझा एकमेव असा राजा, आईच्या स्वप्नातील हिंदू धर्माची स्थापना, आईच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द बाळगणारा एकमेव राजा, ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही असा एकमेव राजामध्ये माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती संभाजी महाराज बुवा अंगावरचं कातडं औरंगजेबाने काढलं, जीभ कापली, जखमेवर मीठ चोळलं, नख काढली, पण माझ्या राजाने आपला धर्म सोडला नाही हो. त्याला म्हणतात छत्रपतीचा छावा. नाही तर हे कसले छावे, हे छावा तोंडात चक्कोबर मावा. मरावे परी किती, हे मनुष्य किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही, तो कसा जगला. आज सुधीर भाऊ कलिंगड दशावतार मध्ये लोकराजा म्हणून त्यांची आठवण का काढतात? त्यांनी योगदान तसं दशावतार मध्ये दिलेलं आहे. दशावतार कलेमध्ये तसं योगदान दिलेलं आहे. आज राजा सामंत ही व्यक्ती भजनामध्ये, तिरंगी सामन्यामध्ये शक्यतो कुठे डबल बारीक जात नाही. पण आज त्यांच्यासारखी व्यक्ती येऊन भजनामध्ये बसते, ऐकते, आमचं कौतुक करतात, बक्षीस देतात, आशीर्वाद आम्हाला देतात. आणि काय पाहिजे आम्हाला हो? कसले पैसे हो? बरोबर ना? काय राहणार आहेत का ते? आज आले ना उद्या गेले बुवा, ते राहत नाही. पैशाला महत्व नाही, माणसाला इथे महत्व आहे. माणसाला, माणूस केला म्हणून म्हणतो बघा. त्याचा पेटी वही आहे, पेटी, पेटीची कला. जरा पेटीची कला माऊली. आता ह्या बघून ना तो वाजवतो, तिकडतो तो तिकडचं वाजवतो, प्रयत्न करतो लो. याचा काय विषय नाही. आता अध्यात्म सत्ता मोबाईलवर कळ. मधला आवाज काढला ना मी, तो ते देते.
म्हणून म्हणतो बघा,